निश्चितच अप्रतिम कामगिरी दीपने केली. या सामन्याचा तो हिरो ठरतोय. संदीप पुन्हा एकदा कॉम्पॅक्टमध्ये असणार आहेत. महत्त्वाचा सामना, महत्त्वाचा खेळ, दर्जेदार आयोजन आणि निश्चितच विजय मामा चषक. आता पिक्चर सुपर हिट होतोय. अबे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल. बॅट्समन आउट. आपले संकट पाहून स्वतः येतो तो धावून. आपले संकट पाहून स्वतः येतो तो धावून. राजा मोठ्या मनाचा येतोय कामा. आपला विजय मामा सदा येतोय कामा. आपला विजय मामा येतोय कामा. तन्मय आणि मर्सिडीज हे बेनीचे फलंदाज आपण मैदानावरती पाहिले. अर्थात पवन पहिलं यश मिळवलं. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय. शानदार खेळ. जयला विश्वास होता की दीप मैदानावरती जबरदस्त कामगिरी करेल आणि सामना तो विश्वास त्यानं सार्थ ठरवला. सामना जिंकून दिला. दीपने 49 धावा ठोकल्या. जबरदस्त बॅटिंग केली. सिद्धेशने देखील कमालीची कामगिरी केली. प्रभावित त्यानेही केलं. परंतु शेवटी 62 धावा या ठिकाणी डिपेंड करत असताना गोलंदाजांची कामगिरी देखील महत्त्वाची होती. एक षटक खूप चांगलं टाकलं रोहितनं. मात्र बाकीचे जे गोलंदाज होते त्यांनी फार निराशा केली. दीप विरुद्ध तुमच्याकडे प्लॅन नव्हता. पवन आदित्यसाठी चेंडू तर चांगला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती दुसरा झेल. आदित्य बॅक टू द पेबलेन. आज आपला भोपळा फोडू शकले नाहीये तर पवनला मिळते दुसरं यश. फलंदाज बाद. कैलास पाटील काकांचा पालघर जिल्ह्यात आहे दरारा. जो बी भिडला काकांना त्याला मिळतोय जबाब करारा. राष्ट्रवादी चोरांना आता कुठेच थारा नाही ना. राष्ट्रवादी चोरांना आता कुठेच थारा नाही ना. भल्या भल्यांची उडवी दैना. भूमिपुत्रांची आगरी सेना. भल्या भल्यांची होतं मैदानावरती. ऑफ्टमच्या बाहेरचा तो चेंडू मोठा फटका खेळायचं होतं. चेंडूवर टायमिंग चांगला करता नाही. फ्लॅट आला. अगदी सोपा झेल पकडला गेला. फलंदाज बाद. महत्त्वाचं षटक आहे. पवन खूप चांगली कामगिरी करत असताना दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती तो करतोय. नवीन बॅट्समन दाखल झालेला आहे विघ्नेश. आणि आता जान देखील आमच्याबरोबर जॉईन झाले. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर असलेला चेंडू बॅट्समन शफल झाला होता. फॉलो केलं गेलं होतं खूप सुंदर पद्धतीनं. आणि आता संधी असेल या मॅचमध्ये एका बाजूला तन्मयसारखा हुकमाचा एक का. ह्यापूर्वी आपण बघितलं त्याची बॅटिंग जबरदस्त झाली होती. त्यामुळे जसं आज सिद्धेशने प्रभावित केलं, आज दीपने प्रभावित केलं, तशाच पद्धतीनं तन्मयवरती देखील कॅमेरा असेल. पण पवन वाह, काय गोलंदाजी आतापर्यंत आपण केले. पंच आमच्या बाजूला बळतायत, आत करतायत, समांतर धावा येतात, अमांतर. हे चांगलं कॉन्टेस्ट आहे. एका बाजूला विघ्नेश जो महत्त्वाचा खेळाडू आहे, तर स्ट्रायकर एंडला विघ्नेश आहे, नॉन स्ट्रायकर एंडला तन्मय. सर्वात चांगला खेळाडू तुमचा बेस खेळाडू जो आहे तो सध्या नॉन स्ट्रायकर एंडला आहे. टप्पापर्यंत थोडा खाली राहणार चेंडू कट करण्याचा प्रयत्न. मगाशी सुद्धा हेच घडलं होतं. जेव्हा दीप बॅटिंग करत होता दुसऱ्या एंडकडनं आक्रमण केलं जात होतं. एकेरी धाव घेतली जात नव्हती आणि परिणाम तर तो नॉन स्ट्रायकर एंडला जास्त राहिला आहे. पवन गेम चेंजर खेळाडू आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला आहे. याचा अर्थ तो हुकमाचं एक काय ट्रम्प कार्ड आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तुमचा प्लॅन असला पाहिजे. तुमच्याकडे जर प्लॅन नसतील तर तुम्हाला यश फारसं मिळणार नाही. आत्ता इथे दबदबा राहिला आहे पवनचा. काय गोलंदाजी केले. चेंडू रीड करता येत नाहीये. वाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा फुटवर्क नाही. चेंडूच्या रेषेत येऊन खेळणं गरजेचं आहे. तसं काही घडत नाहीये. तन्मयनं कानमंत्र दिला पण त्याचाही फारसा फायदा झालेला नाही आहे. एका दिवसात तुमचं तंत्रामध्ये सुधारणा होणार नाही आहे. तुम्हाला आत्तापर्यंत जे क्रिकेट तुम्ही ही सवय झालेली आहे. याच पद्धतीनं खेळायचं क्रिकेट ही सवय आहे. आणि अशा वेळेला एका मिनिटात एका सेकंदात तुमचा खेळ बदलणार नाही आहे. धावफलकावरती धावा आहेत 2 अप्रतिम गोलंदाजी पवनकडून. छान चेंडू आहे. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात. अशा पद्धतीने चेंडू देखील तुम्हाला रीड करावे लागतील, वाचावे लागतील, परंतु ते घडत नाही मैदानावरती. धावसंख्या 2-2 आहे. प्रभावी कामगिरी या षटकात पवनने केले. तन्मय खातं खोलू शकले नाही आहे. तो नॉन स्ट्रायकर एंडला विघ्नेश आपलं खातं खोलू शकले नाही. 3 चेंडूमध्ये त्यानं आत्तापर्यंत खातं खोललेलं नाही आहे. फलंदाज बाद. संघर्षाची विकेट आहे. अर्थात या ठिकाणी विघ्नेश
अगदी आपला भोपळा फोडू शकले नाही, परंतु पवनची गोलंदाजी अफलातून आदर्शपणच पडा 2-3. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. चेंडूच्या रेषेत नेत खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो तो विपुल, अर्थात एका बाजूला तन्मय सारखा हुकमाचा एका आहे. यापूर्वी देखील आपण सामना पाहिला होता. त्या सामन्यामध्ये दीपनं एक हाती किल्ला कसा लढवला, म्हणजे एका बाजूला एका ओव्हरमध्ये तर धावाच आल्या नव्हत्या आणि अशा वेळेला त्याने जबरदस्त कामगिरी केली. पुढचा सामना देखील महत्त्वाचा आहे. पुढचा सामना यानंतर होणारा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. आपण टॉससाठी जाणारे संदीप गाबड टॉस बॉक्समध्ये असतील. श्री गणेश मोदलपाडा सर्व टीमला घेऊन आपण व्यासपीठावरती यायचे आणि सुमित इलेवन फणसपाडा सर्व टीमला घेऊन आपण व्यासपीठावरती यायचे. फणसपाडा टीम आणि श्री गणेश मोदलपाडा. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 स्कोर 2-3 खेळण्याचा कुठला प्रयत्न केला गेला नाही. ऑफ टर्म कव्हर केलाय, चेंडू जाऊन दिलाय एस्ट्रेच्या दिशेनं. वाईट बॉलनं सुरुवात झाली. पहिला चेंडू जतीननं स्वेर टाकला, धावपल करती. एकूण डाबा 3-3. आदर्श फणसपाडा वाघोबा खंदरपाडा 2 तगडे संघ मैदानावरती. फेकून दिलाय, धुळला उडवलाय, चेंडू मिडविकेटला गेलाय आणि तन्मयने सांगितलंय जा शोधून आण, जा शोधून आण. हा चेंडू परत येणार नाहीये. षटकार. मला वाटतं इथे 9 असतं तर 9 पण मिळाला असता. ISPL मध्ये 9 आहे. ISPL मध्ये 9. आई चेंडू ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, सीमारेषेवरती आहे क्षेत्ररक्षक, तो प्रेक्षक बनलाय. तन्मयचं इंजिन गरम आहे, तो ठोकतो दुसरा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. जे दीपच्या बाबतीत झालं तेच तन्मयच्या बाबतीत. पहिल्या षटकामध्ये तो नॉन स्ट्रायकर एंडला राहिला आणि जेव्हा तो या ठिकाणी स्ट्रायकर एंडला आलाय तेव्हा तो धुळला पाडतोय. मी येतोय, धुळला उडणार आहे. तन्मय, हा परिणाम आहे. हा परिणाम आहे 2 षटकारांचा. नो बॉलचा इशारा सूर्यकांतने केला आहे. त्यामुळे आता तुम्ही अनसेटल केलं आहे गोलंदाजाला, त्याला प्रवृत्त केलं आहे ऑफटमच्या बाहेर जाण्याकरता. एक चेंडू त्याला चांगला टाकायचा, तो फ्रीडचा असणार आहे. म्हणजे तो स्टंपमध्ये टाकायचा, स्टंपच्या बाहेर टाकायचा, कुठे टाकायचा हा त्याचा या ठिकाणी निर्णय असेल. पण तुम्ही प्रेशर बनवलं आहे, बॅट्समन म्हणून तुम्ही प्रेशर या ठिकाणी निश्चित बनवलं आहे गोलंदाज जतीनवरती. ओ हो, फ्रीडचा इशारा. चेंडू होता फ्री हिट आणि तन्मयनं या ठिकाणी दिले आपल्या टीमला एक मोठी ट्रीट. चेंडू सीमारेषे पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. बॉलची आवश्यकता. बघा काय घडलंय. आपण डिका स्पोर्टवरती हा ॲक्शन रिप्ले देखील पाहू शकता. तन्मयची बॅटिंग 18 घेतोय, 4 चेंडूमध्ये 18, 22ला 3 स्थिती आहे. पहिल्या षटकात फक्त 2 धावा आल्या होत्या आणि आता या ओव्हरमध्ये व्हाईट बॉल, 2 षटकार, नो बॉल, षटकार. हे तन्मयचं मॅजिक आहे. ट्रम्प कार्ड खेळाडू मैदानावरती. बघा काय घडलं होतं. फ्रीडचा चेंडू आहे. विजय मामाचा आपण ह्या स्पर्धा जर बघितली तर ती सुपर हिट आहे आणि फ्रीटवरती ट्रीट देत असताना तन्मय चेंडू उडवून दिलाय डीप मिड विकेटला. पूल पॉवरफुल आहे, हुकचे फटके त्याचे चांगले आहेत, सर्व प्रकारचे फटके त्याच्या भात्यामध्ये. ब्लिक चांगला करतोय. 22-3. ओ, फुलटॉस चेंडू होता. काय घडलंय, काय बिघडलंय. फुलटॉस, बॅट्समनचा चकला, यष्टीरक्षक देखील या ठिकाणी चेंडू थांबू शकले नाहीये. चेंडू जाय थर्ड मॅनला, सीमारेषा पार, चौकार. असा एवन माणूस भारी, टक्कर दियाला दुनिया सारी. पण ज्याच्यात आहे तो दम ना आमचा विजय मामा सिंह. पण ज्याच्यात आहे तो दम ना आमचा. डीजे. काय घडतंय मैदानावरती. पवन सारखा हुकमाचा एका मैदानावरती आहे. यष्ट्यांच्या मागे
आणि तो मात्र इथे चकला. आता चौकार किंवा षटकार मारायचा होता पुन्हा एकदा तन्मयला. धावसंख्या 26ला 3. आत्तापर्यंत 20 धावा खर्च केल्यात. सूर्यकांतला एक्सरसाइज करण्याची संधी. टाळ्यांचा गजर होतोय डगआउटमध्ये, टाळ्यांचा गजर होतोय. पवन बघा कुठे आलाय. पवन आता बरोबर समालोचकाच्या उजव्या बाजूला आलेला आहे. यष्टिरक्षक बदललाय. कारण या मॅचमध्ये तन्मयनं कडक बॅटिंग केले. 27ला 3. अबे चेंडू स्ट्रायकवरचा क्षेत्ररक्षक थोडा थांबला होता. पकडला झेल. जतीननं बदला घेतला. तन्मयची खळी संपुष्टात. 18 धावांची खळी संपुष्टात आले. मोठा धक्का. अरे षटकार चौकार मारा, पोरा षटकार चौकार मारा. 25 लाखाची घेन जा घराच्या, विजय मामाचा घेन जा घरा. अग्रसेना उपाध्यक्ष पालघर जिल्ह्याचा यो झाला. अग्रसेना उपाध्यक्ष पालघर जिल्ह्याचा यो झाला. पण ज्याच्यात आहे थँक्यू डीजे. मी एक अनाउन्समेंट केली होती. सुमित इलेवन पडसपडात सर्व टीम आमच्या व्यासपीठावरती येईल. आणि श्री गणेश मोदलपडा आपल्याला विनंती, आपण सर्व खेळाडू घेऊन व्यासपीठावरती यायचे. कॅप्टनला यायचंच आहे. सर्व खेळाडूंनी व्यासपीठावरती या. महत्त्वाचा सामना आहे. या ओव्हर ब्रेकमध्ये, ओव्हर झाल्यानंतर लगेचच संदीप गाबड आमचे परममित्र आहेत, अर्थात ते टॉससाठी सज्ज असतील. कॅप्टन मोदलपडा आणि फणसपडा लवकर आपल्या डगआउटमधनं ह्या ठिकाणी व्यासपीठावरती या. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक धाबा 27ला 4. आदर्श फणसपडा. सुरुवात अतिशय खराब झाली होती या मॅचमध्ये. आपण बघितलं तर वाघोबा खंदरपडा देखील महत्त्वाचा संघ आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 28ला 4. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थर्ड बॅट पॉईंट कव्हर. एक लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन मिडविकेट. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक, फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक. समालोचन कक्षाकडनं जतीनची गोलंदाजी आपण पाहतोय. यश पायवरचा चेंडू ॲप्लिक केलाय. लॉंग लेगला जाईल चेंडू. सीमारेषा पार. धाव मिळते 4. कडकडीत चौकार. थँक्यू या क्रिकेटच्या थँक्यू सो मच. चला, सुमित इलेवन फणसपाडा आणि मोदलपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन या. मी अजय द्विवेदी साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते इथे टॉस होतोय. सुमित इलेवन फणसपाडा आणि मोदलपाडा या दोघांमध्ये मॅच आहे. धावसंख्या 32. श्री गणेश मोदलपाडा आणि सुमित इलेवन फणसपाडा या दोघांमध्ये हा मॅच होतोय. अजय द्विवेदी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. सुमित इलेवन टीमच्या कॅप्टनने या ठिकाणी अनाऊन्स केलं होतं अग्रसेना असं. मी अजय द्विवेदी साहेबांना विनंती करतोय, दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण तिथे विराजमान व्हा. टॉस जिंकलाय सुमित इलेवन टीमच्या कॅप्टनने. डिसिजन काय असेल? फिल्डिंग. तुम्हाला शुभेच्छा असतील. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. टॉस झालेला आहे. सुमित इलेवन फणसपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं श्री गणेश मोदलपाडा या टीमला. वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत प्रशांत आदवडे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अत्यंत दर्जेदार खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मातबर संघामध्ये हे बॅटल आहे. आदर्श फणसपाडा आणि वाघोबा खंदरपाडा. धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पोहोचली ती 33 धावा धावफलकावरती आहेत. तन्मयचा महत्त्वाचा विकेट आणि तो विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढलाय. धावसंख्या 34 आहे. 34 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मुंबईमध्ये विपुल 2 वरती यश 4. तर तन्मयच्या बॅटमधनं 18 धावा आल्या होत्या. अप्रतिम बॅटिंग स्टार्ट चांगला करून त्यानं दिला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा नव्हत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यानं षटकारांचा पाऊस पडला. प्रवीणचं षटक आहे अत्यंत महत्त्वाचं आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे, दर्जेदार आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जाईल षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. सुरेख कामगिरी करत असताना मैदानावरती बॅट्समन प्रेशर आपल्यावरती येणार नाही याची काळजी घेतात. गौरव, आपलं देखील स्वागत आहे. 40ला 4 स्थिती आहे. विपुलच्या बॅटमधनं षटकार.
ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू आणखीन एक जबरदस्त फटका, चौकार की षटकार. चेंडूवरती 4 धाबांची मोहर आहे. मैदानावरती विपुल नावाचं वादळ घोंगावतंय. त्यानं आणखीन एक दमदार फटका खेळलाय. वाह, चौकार. या क्रिकेटच्या मैदानात जवा खेळ येतोय रंगात. धावा चुकतोय डोळ्याचा ठोका, धावा चुकतोय डोळ्याचा ठोका. दमदार बॅटिंग करत असताना विपुल तो पोचलाय आता 12 वरती. धावपलकावरती धावसंख्या देखील वेग पकडते. हवेत आहे आणि बॅट्समनच्या अख्खा हवेत आहे. वाह 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 वाह, विपुल बॅट्समन आला रंगात. त्याने चेंडू पाठवलाय ढगात. विपुल बाबा, तुझी चर्चा असेल क्रिकेटच्या ढगात. आदर्श फणसपाडा 50 धावा पूर्ण. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. विजय मामा घरत स्पर्धेचे बस शिल्पकार. छान चेंडू होता, सुंदर चेंडू होता. गोलंदाज प्रवीणचं हे षटक 18 धावा देऊन गेलेलं आहे. स्थिती जर आपण बघितली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर फणसपडा 50-4 आहे. विपुलच्या 18, तन्मलच्या 18, यश 4. जास्त वेळ घेऊ नका. यानंतर पुढचा सामना अतिशय महत्त्वाचा असेल. श्री गणेश मोदलपाडा, सुमित तिरुबन्न फणसपडा. वेळ देखील मी तुम्हाला सांगेल, वेळ देखील महत्त्वाची आहे. प्रत्येक सामना किमान 4 षटकांचा व्हावा ही इच्छा आहे मामांची, आयोजकांची. 3:55 झालेली आहेत. येणारी 15 मिनटं, येणारी 20 मिनटं अत्यंत महत्त्वाची असतील. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. बॅट्समन यश 4. करंट रन रेट 16.67 आहे. करंट रन रेटचा विचार केला तर 16.67. याचा अर्थ चांगली धावगती, चांगला वेग पकडलाय. अभित चेंडू ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. मिस्टन स्ट्रोक आहे. रनिंग कॅच होणार का? प्रयत्न चांगला केला, कमिटमेंट होती, परंतु सातत्यानं डगआउटमधनं आपण टाळ्यांचा गजर बघतोय. हे काय घडतंय? फलंदाज नॉट आउट आहे. टाळ्यांचा वेग वाढलाय, टाळ्यांचा गजर वाढलाय. हळूहळू शिट्ट्यांचा आवाज देखील सुरू होईल. अत्यंत दर्जेदार खेळ मैदानावरती. 53-4. एका षटकात धावा आल्या होत्या फक्त 2 आणि त्यानंतर केलेला पलटवार. तन्मयच्या 18, विपुलच्या 18, यशच्या 7. ही एकमेकाला दिलेली 7 आहे आणि त्यामुळे थोडासा बॅकफुटला गेला आहे खंदरपाडाचा संघ. परंतु ही पहिली इनिंग आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 53-4. लो पुल टॉस. चेंडू ऑफ्टमच्या बाहेरचा ऑन साईडला केला आहे. क्षेत्ररक्षक आहे. काव कॉर्नरला एकदा पूर्ण होईल आणि अगदी चित्त्याच्या वेगानं, हरणाच्या वेगानं या ठिकाणी या 2 धावा पूर्ण करत असताना यश आणि विपुल. हा टाळ्यांचा गजर तुम्ही ऐकताय, टाळ्यांचा गजर या ठिकाणी तुम्ही बघताय. सातत्यानं टाळ्यांचा गजर होतोय. वाघोबा खंदरपाडा आणि दुसऱ्या बाजूला आदर्श फणसपडा हे 2 मातबर संघ. धावपलका धावा 55-4. विपुल 20, यश 7. पहिली इनिंग मैदानावरती. दमदार खेळ. आता बघा काय घडलंय मैदानावरती. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईट बादता इशारा, स्क्वेअर चेंडू. धावसंख्या पोहोचली ती आता अब तक 56. 4 विकेट के नुकसान पर विपुल 20 पर खेल रहे. यश 7 पर बल्लेबाजी कर रहे. अनुमानित स्कोर 68 दिखाई दे रहा है. प्रकाश का ये ओवर और निर्णायक ओवर का खेल है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज विपुल इज प्लेइंग ऑन 20. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. टप्पा खाने के बाद उछालता. इस बार ये कैच. नो बॉल. इट्स नो बॉल. क्या हो रहा है बीच मैदान पर? नो बॉल. चाहे तो तीसरा भी बन सकता था. तेरा ध्यान किधर है, तेरा हीरो इधर है. थोड़ा सा भूल गए कि ओवर थ्रो हुआ था, लेकिन 2 के ऊपर संतुष्ट दोनों बल्लेबाज. दोनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या फिलहाल 59 ऑन द बोर्ड, क्योंकि नो बॉल का इशारा हुआ था तो 2 रन आपने पूरे किए. नो बॉल का मतलब है फ्री हिट. आसमान की तरफ हवा में गेंद है. गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच छोड़ दिया. 2 रन मुकम्मल और 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. ये तालियों की आवाज आप सुन रहे. दोनों बल्लेबाजों ने धुआंधार बल्लेबाजी की है. शानदार प्रदर्शन. 59 for 4. विपुल 22 पर के स्कोर की बात करें तो 61 रन स्कोर बोर्ड पर है. फुल टॉस. ऑन सर पर गेंद. अच्छा स्ट्रोक है. मिड विकेट पर बॉडी पर खिलाड़ी तैनात. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए पलट गए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बल्लेबाज. क्या बात है, क्या यहां विकेट के बीच दौड़ लगाई दोनों बल्लेबाजों ने. चौथा ओवर प्रगति पर. स्कोर 61. 4 विकेट के नुकसान पर. विपुल के अंदर 24 पर.
विपुल इस वक्त 26 पर खेल रहे, स्कोर 63, 4 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। दोनों बल्लेबाज भाग भाग के क्या तीसरा भी लेने वाले। इस बार 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने, 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या फिलहाल चौथा ओवर 65, 4 विकेट के नुकसान पर 65 for 4। इंपॉर्टेंट मुकाबला डिका स्पोर्ट पर यह प्रतियोगिता आप देख रहे हो। विपुल 28, तन्मय का विकेट खोने के बाद टीम के बाकी खिलाड़ियों ने कहा कि हमारे पास एक हीरो नहीं है। विपुल ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, 28 पर खेल 11 गेंदों का सामना किया। ओहो, अंत भला तो सब कुछ भला, और विपुल का बल्ला माशाल्लाह, गेंद बाउंड्री रन के बाद 6 रन, क्या फिनिश किया है। और पिछले मैच में 61 रन थे, इस मैच में आंकड़ा अगर देखें तो टोटल रन संख्या कुल मिलाकर 69, 17, 71, 72 इज द टारगेट 72 का। चला सर्व बाकी खेळू, तन्मय त्यांना घेऊन लगेच घ्या, लवकर तू पण बॅट्समन मला माहिती आहे तुम्ही भरपूर थकलाय धावून, पण त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करा। दमखम दाखवलाय स्पर्धेतला आजच्या दिवसभरातला सर्वोत्कृष्ट टोटल आपल्याला बघायला मिळालंय। प्रेक्षकांना खूप मजा येईल या सामन्यामध्ये। 62 धावांचा पाठलाग करत असताना सामना रोमहर्षक झाला होता, उत्कंठावर्धक झाला होता। आताही तशा प्रकारचे फक्त वेळ वाचवा। आणि आता 2 टीमला मी इथे आपण व्यासपीठावरती का बोलून ठेवलेलं आहे बघा, अजूनही खेळाडू आले नसते तर व्यासपीठावरती बोलून ठेवा। सामना समाप्त झाल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूने आतमध्ये जायचं आहे की ज्यामुळे 5 षटकं झाले देता येतील पण 2 होता कामा नये, कमीत कमी 4 षटकं तरी व्हायला पाहिजेत। आणि कारण एवढी मेहनत केलेली असते दिवसभरामध्ये, शेवटी नुकसान होता कामा नये। इतकं चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलेला। चला बॅट्समन, चला मैदानावरती। काय असतं माहिती की दया, दिवसभर हे मेहनत करतात आणि मग नंतर 1-2 ओव्हरचा जर समजा मॅच झाला तर ती लॉटरीसारखी असते, काय उपयोग नाही। पण किमान 4-5 षटकाचे सामने त्याचा शेवटही चांगला व्हायला पाहिजे। मला माहिती आहे 12 टीम आहेत, सोपं तर नाही आहे, प्रयत्न आपण करू, सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू। आयोजक तर काही इथे 2 षटकासाठी थांबलेले नाही आहेत, त्यांना 4-5 जास्ती मॅक्झिमम षटकं करण्याचा प्रयत्न करू। मान्यवरांचे जे सर्व दाखल झाले त्यांचेही मनापासून स्वागत। जो आज हमारे सारे मेहमान हमारे साथ जुड़े हुए सभी का हम दिल के गहरे से स्वागत करेंगे। विजय मामा चषक 2026 10वां संस्करण। सध्या आपण हे सर्व मान्यवर व्यासपीठावरती पाहतोय। अजय त्रिवेदी, अभय द्विवेदी और बबन जी मोरे साहब इस वक्त मंच के ऊपर है, सभी का हम दिल के गहरे से स्वागत करेंगे। डिका स्पोर्ट पर ये ग्राउंड का नज़ारा देखें, मागच्या 10 वर्षापूर्वी हेच ग्राउंड जर बघितलं ना तर इथे खड्डे होते, पण याच विकेटवरती मामाने संजीवनी आणण्याचं काम केलंय। आपले V24 चे सर्व जे आमचे तरुण आणि किती ट्रक या ठिकाणी आपण बघितलं असेल ना, माती आली असेल आणि जवळजवळ 3-3.5 लाख रुपये या ठिकाणी या विकेटसाठी निश्चितच त्याची डागडुजी करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य केलेलं आहे। विजय मामाच्या माध्यमातून सोपं काम नाही। आता या विकेटवरती आता मागाशी कॅमेरामॅनने दाखवलं की विकेटवरती हिरवळ येते। संदीप गावड पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती येतात। महत्त्वाचा सामना आहे विजय मामा चषक 2026चा क्रिकेटचा महासंग्राम। आज खरं तर अपेक्षा होती की जास्त दिवस ते आमच्याबरोबर राहतील, परंतु नाईलाज पण आहे, बाकीच्या आमच्या मित्रांना पण संधी द्यायची आहे। महत्त्वाचा सामना, अटीतटीची लढत जिंकण्याकरता 72 धावांचं आव्हान, 72 इज द टार्गेट। थँक्यू सो मच प्रशांतजी। ओहो, पहिलाच बॉल स्विंग अँड मिस, बॅटचा हलकाचा स्पर्श झालाय परंतु या ठिकाणी विकेट मिळाली, म्हणजेच विकेट डाऊन। पहिला धक्का, गोल्डन डकचा शिकार बनलाय बॅटर नितेश। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। गोल्डन डकचा शिकार बनलाय भूपेश या गोलंदाजाने शिकार केलाय
आणि महत्त्वपूर्ण योगदान आपला टीम करता देताना दिसतोय खेळाडू भूपेश. कारण एका बाजूला आपण बघताय दोन संघ आमने सामने लढताना दिसत आहेत. श्री गणेश कंदरपाडा विरुद्ध सुमित लेबन, माफ करा, आदर्श फणसपाडा असा हा मॅच आपल्याला बघायला मिळतोय. वाघोबा कंदरपाडा विरुद्ध आदर्श फणसपाडा. वाघोबा कंदरपाडा टीम यावेळेला बॅटिंग करत असताना 72 धावसंख्येचं टार्गेट. हा कोळवटापदा चेंडू होता, इन दी एअर चेंडू हवेत आहे, झेल टिपला जाईल काय? मिड ऑफ वरून चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 धाव मिळतील बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं नव्याने आलेल्या बॅटरने आपलं अकाउंट ओपन केलं. प्रीतमने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या धावफळकावर जर आपण बघितली 2 धाबा. स्कोर इज 2. शॉर्ट बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता, चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे आणि दोन्ही क्षेत्ररक्षक चुकलेत. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. अंतिम क्षणी त्या चेंडूला थांबवलंय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतात प्रीतमच्या. भलं मोठं आव्हान आहे 72 या धावसंख्येचं. आणि अशा वेळेस षटकार आणि चौकारामध्येच डील करावे लागेल प्रत्युत्तर देत असताना. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे, परंतु कालच्या दिवसात एक महत्त्वपूर्ण घटना आपल्या पालघर जिल्ह्याकरता घडली होती. भिकल्या धिंडा जे चांगले तारपा कलाकार आहेत त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला. चर्चा आपण त्याची सुद्धा करणार आहोत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, चेंडूला फोर्स केलाय, चेंडू जातो लॉंग ऑफ रिजन मध्ये, सीमा रेषेपार. मिळतील धाबा 4. विजय मामा चषक चौकार. हे दुरून दुरून संघ येते आज होते शिकारा. क्रिकेट खेळाचा महासंग्राम चाले मैदानावर. थँक्यू प्रशांतजी. महत्त्वपूर्ण योगदान तारप्या नृत्यामध्ये देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच भिकल्या लाडका धिंडा जव्हार येथील ते व्यक्तिमत्व. वयाच्या 92व्या वर्षामध्ये आल्यानंतर त्यांना हा पुरस्कार मिळाला. 10 ते 12 वर्ष गुरे चारण्याचं काम ज्यांनी केलं आणि त्याच्यानंतर ती कला त्यांना ती अवगत केली आणि आज त्या कलेचा सन्मान झाला असं वाटतंय. मी का उल्लेख करतोय याची चर्चा करेनच थोड्याच वेळात. हा शॉर्ट बॉल होता, या चेंडूला फुल केलंय, स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट, सिक्सर. संघ येते आज होते शिकारा. क्रिकेट खेळाचा महासंग्राम चाले मैदानावर. धावसंख्या धावपळकावर 14 झाले. मी उल्लेख याकरता केला प्रशांतजी कारण आज या स्पर्धेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक खेळतायत आणि खऱ्या अर्थाने आदिवासी समाजातील सुद्धा बरेचसे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. वैसे खाली डोर भी कोई बजा सकता है, लेकिन बजाने वाला कौन है वो देखा जाएगा. एक गौरवाची गोष्ट आहे ज्या पद्धतीनं प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत ही कला त्यांनी जतन केली आणि आता त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ओहो, हा डॉट बॉल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. वाघोबा स्पोर्ट्स कंदारपाडा टीमच्या 14 धाबा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये इक्वेशन सिच्युएशन बद्दल आपण माहिती देऊया. 18 बॉलमध्ये पाहिजेत 58, 18 मध्ये पाहिजेत 58 धाबा. संदीप, एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो कारण पहिल्या षटकात फक्त 2च धावा होत्या. 18 चेंडूमध्ये 70 झाले आहेत. 18 चेंडूमध्ये 70 झाले आहेत आणि 18 चेंडूमध्ये 58 तुम्हाला बनवायचे आहेत. हे सगळं इथंच घडलंय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जाण्याची गरज नाही. विजय मामा चषकामध्ये आत्ताच या मॅचमध्ये घडलेलं आहे. त्यामुळे काही होऊ शकतं क्रिकेटच्या मॅचमध्ये. अगदी बरोबर, काही घडू शकते या क्रिकेटच्या मैदानावर. 14 धाबा धावफळकावर. 18 बॉलमध्ये 58 धावांची गरज आहे. विपुल गोलंदाजी मार्गावर आदर्श स्पोर्ट्स फणसपाडा टीम कडून खेळताना त्याला आपण बघतोय. दुसऱ्या फेरीतील हा मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील मॅचमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते या खेळाडूला कारण एक मॅच जिंकल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढत जात असतो. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला जिंकायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा मित्र तुम्हाला जवळ घ्यावा लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. विपुल स्विंग अँड मिस, थोडासा टर्न होतोय. लेग ब्रेक ऑफ ब्रेकचं मिश्रण असणारी गोलंदाजी
गोलंदाजी करणाऱ्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श फणसपाडा टीमने चांगल्या प्रकारे रोखण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 मध्ये पाहिजेत 58 धाबा. 17 चेंडू 58ची गरज आहे. डील चौकार आणि षटकारामध्येच झाली तर विजय शक्य आहे. ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडू लेग स्टंपच्या वरून गेलाय. हा डॉट बॉल. दबाव दडपण वाढलं इथे. प्रशांतजी, या दबावामधून आता बॅटर बाहेर पडेल काय? एक चांगला फटका खेळणं गरजेचं आहे, कारण आता काय होतं की ती धावसंख्या आहे ना ती डोक्यात आहे तुमच्या, आणि त्यामुळे तशा प्रकारची बॅटिंग करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे तुम्ही बॅटिंग करत नाहीये आणि परिणामतः गोलंदाज वरचढ ठरलेला आहे. धावसंख्या 14 आहे. बघूया आता ह्या चेंडूवर काय उत्तर असेल बॅटरचं. पुन्हा एकदा तो चुकलाय. मागे त्याने मागच्या मॅच मध्ये षटकारांची आतषबाजी केली होती. वजनदार खेळाडूला या ठिकाणी बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. दबाव दडपण स्पष्ट दिसतंय. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. धावसंख्या थंडावलेली दिसते. धावसंख्या मंदावलेली दिसते. धावसंख्या आहे ती 14 धावा. 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉल मध्ये जिंकण्याकरता 58 धावांची आवश्यकता. 15 मध्ये पाहिजेत 58. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा बोलबाला पाहायला मिळतोय. आता वेट करून खेळलं जात आहे. खडे खडे मोठे पटके खेळता येत नाही. इथे झेल टिपला असता तर पुन्हा एकदा दबाव वाढवता आला असता. हा सहज सोपा झेल सुटलाय. एका धाब्याची भर पडली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 15 धाबा. विपुल याचं अप्रतिम षटक आहे. 4 मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. डगआउटमध्ये आपण पाहू शकता इथे अस्वस्थता एवढ्यासाठी, कारण पवन गेम चेंजर खेळाडू डगआउटमध्ये आहे आणि मैदानावरती धाबांचं रतीब करणारे खेळाडू आहेत, पण आत्ता धाबा होत नाही आहेत, त्यामुळे दबाव वाढलेला आहे. विपुल तयार. ओहो, स्विंग अँड मिस. चांगली लयबद्ध गोलंदाजी गोलंदाज करताना दिसतात विपुल. 5 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली. धावसंख्या धावपळकर आहे ती 15 धाबा. आता स्थिती काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये जिंकण्याकरता 57 धावांची गरज आहे. 13 मध्ये पाहिजेत 57. पुन्हा एकदा स्लोवर वन. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकवर धावा आहेत त्या 1 गडी बाद 15 धावा. एकच धाव खर्च केली गोलंदाज विपुलने. प्रशांतजी, मी तुमच्यापर्यंत वळतोय. तिथे नेमके आता काय हालचाली चाललेत, काय चर्चा होतोय? पवन आता माझ्या बरोबर उजव्या बाजूला आहे. हा बघा, इथे पवन आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता. तो हुकमाचा एक का तो डगआउटमध्ये आहे. आणि संदीप जिंकायचं म्हटलं ना तर योग्य तो वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेले तर हुकमाचे एके सुद्धा वाया जातात. तुम्ही बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रमोशन दिलं नाही, विशेष करून वरती बढती दिली नाही आहे पवनला. परिणामतः आता तुमच्यावरती संकट आलेत, अडचणी वाढलेत. याचाच अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे की सत्ता जर वेळेनुसार बदलली नाही तर तिचं रूपांतर हे हुकुमशाहीमध्ये होत असतं. इथे मैदानाच्या आतमध्ये हुकुमशाही आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमची ही हुकुमशाही पाहायला मिळतोय या मॅचमध्ये. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता पाहिजेत अजूनही 57 धाबा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारे चेंडूवर खेळलाय हल्ला. फोर्स करते चेंडूला, गाठलाय लांबचा पल्ला. षटकार. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतो. धावसंख्या 6 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात. धावपळकर 21. अजून असेच 4 ते 5 षटकारांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. वजनदार खेळाडूचा वजनदार वार. चेंडू सीमारेषे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 27 धाबा. प्रशांतजी, आता असं वाटते की फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या हालचाली वाढल्यात. नाही, आता मैदानावरती जी बॅटिंग झाली ना सँडी, त्यामुळे चर्चा करायला प्रवृत्त केले बॅट्समॅन. सुरेख 2 चांगले फटके खेळत. सामन्यामध्ये रंगत पुन्हा एकदा वाढली. 27 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. पुन्हा इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे उस्मान आमच्यापर्यंत ती माहिती देत आहेत. 10 बॉलमध्ये पाहिजेत 45. 10 मध्ये 45 धाबांची आवश्यकता.
चांगला बॉल वाईड लाईनच्या आतून थोडासा टर्न होतोय. इथे रीड केलंय या वेळेला बॅटर प्रीतमला, बॅटर अक्षयला. 2 षटकाराच्या मदतीनं अक्षय आतापर्यंत खेळतोय 13 या धावसंख्येवर. गरज आहे संघाला विजय नोंदवण्याची, मोठ्या फटक्यांची. काय घडलंय, काय बिघडलंय? पुन्हा एकदा बॅटरला बीट केलं जातं. बीट, गोलंदाज आहे फिट, गोलंदाजी होते नीट. दबाव दडपण वाढलंय. धावसंख्या धावपळकावर 27. 4 बॉलची समाप्ती. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये जिंकण्याकरता 45 धावांची गरज. 8 बॉल टू गो, 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. 1 धाव तर मिळाली वजनदार खेळाडूला. दुसरी धाव घेण्याकरता तो पुढे गेला होता. आता मला वाटतं की त्यालाच परत जावं लागेल. इथे कुठेतरी चुकीचा निर्णय घेतलाय. 1+1 या 2 धावांची धावसंख्या तर वाढली, पण महत्वपूर्ण खेळाडू बाद झालाय. गॉन. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप प्रशांतजी लेवलला. धावबाद झालाय महत्वपूर्ण खेळाडू. धावसंख्या धावपळकावर जर आपण बघितलं तर ती आहे 29. अजूनही 43 धावा पाहिजेत. पवन, ज्याची आपण सातत्यानं चर्चा करतो, उल्लेख करत होतो, तो आता मैदानावरती दाखल झालाय. आणि सातत्यानं अक्षयला इथे सांगितलं जात होतं की तू रनआउट झालास तरी चालेल, दुसरी धाव तिसरी धाव तू घेत राहा, परंतु तू त्यानं प्रयत्न केला नाही. 2 षटकार टोटवले आणि आता तो रनआउटच्या रूपाने बाद झाला. पवन आलाय, त्यामुळे सामन्याचा रंग बदलणार का? पाहूया काय घडतंय. 29 धावा धावपळकावर पवन. याच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी. आता स्ट्राईक इनकडे बॅटर आहे प्रीतम. ओ नो, ओ नो. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. फ्री हिट या ठिकाणी मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1+1 या 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 31 धाबा. 31 धावसंख्या झाली आहे 31. फ्री हिट चा फायदा उचलला जाईल काय? आता नाही तर मग कधी? धावसंख्या 31. 8 मध्ये पाहिजेत 41. 41. 8 मध्ये 45 पाहिजे होत्या, आता 8 मध्ये 41 पाहिजेत. प्रीतम खेळतोय 8-15 वर. A1 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 पवन सिक्सर. गावागावात होते हो चर्चा, चषकाला लय डिमांड आमच्या. थँक्यू प्रशांतजी. आता धावा झाल्या धावपळकावर त्या 37. तुम्ही जसा उल्लेख केला की पवन मैदानाच्या आत गेल्यानंतर त्याच्या बॅट मधून धावा येतील. 37 रन्स ऑन दी बोर्ड. पवन हुकमाचं एक काय ट्रम्प कार्ड आहे आणि त्यानं तर मला संधी मिळते, मी काय करू शकतो. जबरदस्त बॅटिंग करत असताना सुरुवात छान केली. पुढचा बॉल. पुन्हा आता पवन आडव्या बॅटचा वापर करत असताना मिड विकेट मध्ये त्यांनी चेंडूला वळवलंय. 1च धाव मिळाली. स्ट्राईक स्वतःकडे तो ठेवतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल वाघोबा स्पोर्ट्स कमदारपाडा टीमची धावसंख्या झाली आहे धावपळकावर 38. 6 बॉल शिल्लक आहेत आणि इक्वेशन जर आपण बघितलं तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकतायत 6 मध्ये पाहिजे 34. प्रशांतजी 6 मध्ये 34 शक्य आहे का? क्रिकेटमध्ये शक्य का नाही? शक्य आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार आपण अनेक वेळा पाहिलेले आहेत, त्यामुळे अशक्य काही नाही आहे. फक्त एकच गोष्ट आहे, इथे 5 महत्त्वाचे षटकार ठोठवायचे, 34 धावा असतील तर, आणि 1 महत्त्वाचा चौकार. एकूण 34 धावा जर तुम्हाला करायचे असतील तर गोलंदाजाला आव्हान सोपं आहे, फक्त 1 चांगला चेंडू त्याला टाकायचा आहे. तर बॅट्समनसाठी 6 दर्जेदार फटके खेळायचे आहेत आणि हिरो बनण्याची संधी आहे. हिरो बनण्याची संधी आहे. इतिहास घडवण्याची संधी मैदानावरती चालून आलेली आहे. यस, इतिहास घडवावाच लागेल. कारण आज बघितलं तर क्रिकेटची क्रेज इतके वाढले की अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत आणि तिथे सुद्धा इतिहास घडताना दिसत आहेत आपल्याला. हा चेंडू तर चांगला आहे. थोडासा बघितलं तर ऑफ स्टम्पर शफल झालाय, त्यामुळेच वाईड दिला जाणार नाही. धावसंख्या धावपळकावर 38. 5 बॉलमध्ये जिंकण्याकरता 34 ची आवश्यकता. आता फक्त स्वप्नच बघावं लागेल. ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर खरोखरच मोठे फटके अपेक्षित.
आडव्या बॅटचा वापर केलाय. ऑन साईडला चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जाईल काय? थ्रो येण्याआधी या 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या आहे 2 गडी बाद 40. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता. थोडंसं निराश केलंय यावेळेला बॅटरने. 4 मध्ये पाहिजेत 32 धावा. संघाचे कोच सुद्धा या ठिकाणी आहेत. शॉर्ट बॉल, फुल 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 पॉवरफुल सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धावसंख्या 6 ने पुढे गेली. धावसंख्या 46. आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 3 मध्ये 26. अशक्य वाटते आता प्रशांतजी. तिथे सुद्धा सर्व खेळाडू शांत बसलेत. बॉडी लँग्वेज तुम्हाला कळली असेल, पण क्रिकेटमध्ये चमत्कार होताना देखील आपण पाहिलं. एका चेंडूमध्ये 10 धावा देखील आपण पाहिलं. क्रिकेटमध्ये अजूनही काही होऊ शकतं. हा, शोल्डर थोडेसे डाऊन आहे इथे. काही घडू शकतं या क्रिकेटच्या मैदानात. आता पुन्हा एकदा बॅटरने या वेळेला ठोकलाय 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 षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. स्कोर मूव्स ऑन 52. आता शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 20 धावा. 2 चेंडू पाहिजेत 20. वाघोबा स्पोर्ट्स कंधारपाडा या टीमला, आदर्श स्पोर्ट्स फणसपाडा टीमने आपले योग्य प्यादे योग्य वेळी वापरलेत. जास्त टेन्शन वाढलेलं आहे ते सपोर्टर्स लोकांचं. ज्यांचे जे चाहते आहेत, 12th मॅन आहेत, त्यांचं जास्त टेन्शन वाढलेलं दिसतंय. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये केलं होतं परिवर्तन, परंतु बॅटरने हे सर्व काही जुगारून चेंडूला पाठवून दिलंय खाऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. नैका दुक्का, सीधा छक्का, सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धावसंख्या 6 ने पुढे गेले आणि धावा लागल्या जातात ते 58. आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 14 ची गरज. हलकीशी स्माईल आली. गौरव गोलंदाजी मार्गावर आहे. 3 लगातार षटकार लागलेत. आडव्या बॅटचा वापर केलाय आणि याच बरोबर या मॅचला जिंकलंय आदर्श स्पोर्ट्स फणसपाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अभिनंदन आदर्श स्पोर्ट्स फणसपाडा टीम. हार्ड लक, टफ लक वाघोबा स्पोर्ट्स कंधारपाडा टीम. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतोय आणि पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा असतील फणसपाडा टीमला. चला, पराभूत झालेल्या टीमचे जे कॅप्टन आहेत त्यांनी लवकरात लवकर अतिथी कक्षामध्ये या. आम्ही प्रशांत आदवडे सरांपर्यंत पोहोचतोय. कॅप्टन आपण पराभूत झालेल्या संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठ होती. बाकी सर्व खेळाडूंनी हस्तांदोलन करायचे. फक्त कॅप्टन आमच्याबरोबर या ठिकाणी जॉईन होईल. आणि आता या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आपण तो देखील जाहीर करतो आहे. मी आमंत्रित करतोय अनुज त्रिवेदी साहेब, त्याचबरोबर अजयजी त्रिवेदी साहेब. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात आणि आता गेम चेंजर खेळाडूचा पुरस्कार दिला जाईल. त्याचबरोबर पराभूत झालेला संघाचा कॅप्टन आपण देखील या. मैं बुलाना चाहूँगा अजय त्रिवेदी साहब और अनुज जी द्विवेदी साहब, आपके कर कमलों से ये सारे अवार्ड दिए जाएंगे आणि त्याचबरोबर पराभूत झालेल्या संघाचा या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. संदीप, गेम चेंजर खेळाडू. गेम चेंजर खेळाडू आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर विपुल. ही इज द मॅन ऑफ द मॅच. 12 चेंडूंमध्ये त्यांनी आपल्या टीम करता 34 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना केवळ 1च धाव खर्च केली. एका षटकामध्ये 1 धाव खर्च केली, 34 धावा बनवल्या. विपुल ठरलाय या मॅचचा हिरो, गेम चेंजर ऑफ द मॅच. कंदरपाडा, थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच. यानंतर विपुल या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय, गेम चेंजर खेळाडू. विपुल आपण लवकर यायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. बॅट्समॅन मैदानावरती दाखल झाले, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. अजयजीब द्विवेदी साहब और श्रीमान अनुज द्विवेदी, इनके कर कमलों से गेम चेंजर का अवार्ड दिया जाएगा. तन्मय का विकेट गिरने के बाद विपुल ने बहुत